आज भूक बी लागली. पद्मा अजून डब्बा घेऊन नाही आली. शाळेत चहा बी नेऊन द्यायचा आहे. शाळेतला आज चपराशी नाही आहे म्हणते. तो करून पाहू का पद्माले फोन? नाव घेतल्याबरोबर हजर झाली पद्मा तू. नाव नसन घेतलं, जेवणाचं नाव घेतलं असं. डब्बा नाही आला. माही काय आठवण येते तुम्हाला? तू घे का डब्याचं घे, पण नाव जर घेतलं ना तुला अंगीन 100 वर्ष आयुष्य आहे. काय करू एवढ्या मोठ्या आयुष्याचं, 100 वर्षाचं? काय आणलं डब्यात? काय आणणार आहे? भाजीने पोळ्या. भाजीने पोळ्याच म्हणा. कायची भाजी वय? उघडल्यावर दिसल कायची भाजी होय. तर मला ऐकू आलं चपराशी नाही तर कोणा शाळेतला चपराशी नाही का? चहा नेऊन द्या लागते का? हो, शाळेत चपराशी नाही म्हणते आज. ते चपराशी घेऊन जाते चहा. आता चहा नेऊन द्यायचा आहे. नेऊन देऊ का मी? जेवण करा पहिले, मग नेऊन त्याचा. भूक बी लागली आहे, पण आता चहाचाही टाइम जरा नेऊन द्यायचा. नेऊन देऊ का मी? तू तू कशी काय चहा नेऊन देता आज? म्हटलं असं देऊ का नेऊन? बा तुम्हाला वेळ आहे, भूक लागली, घ्या जेऊ घ्या. काही करायचं आहे ना? तुम्ही करा जेवण, मी चहा करतो. ठीक आहे, मग कर तू चहा. 10 कप कर, जास्त नको करू. 2 कप कॉफी पाहिजे म्हणते. कॉफी कोण पिते तिथं आता? पहिले चहा असता लागे. ती एक नवीन मॅडम आली आहे म्हणते. मग ते कॉफी पिते म्हणते, तर कॉफी पाहिजे म्हणते. आणि 1 कप कोणासाठी आहे माहीत नाही आता. महादेव सर असन, शांताबाईच्या घरचे. मॅडम सोबत ते बी कॉफी प्यायला लागली असन आता. कोण? शांताबाईनी सांगे का तुला? गरिबीची कॉफी पिते का आता? शांताबाईनी काय सांगणार आहे मला? त्या नाही सांगत काही. त्या तर कोणावर विश्वास बी घेत नाही. नवीन मॅडम आली, मला त्याच दिवशी मॅडम भेटली तिथे. तर सर मला बस स्टॉपवर सोडून देते म्हणे, घ्यायला येते म्हणे. कोण? महादेव भाऊ? हो हो, तुमचे महादेव भाऊच. दिल्ली असेल कोणाची मदत करणं काय गुन्हा आहे का? त्या मॅडम जे लिहून दिलं असं नवीन नवीन पोरगी असेल तर. पोरगी नाही आहे, चांगली मावईचीच बाई आहे. त्या दिमाग जास्तीचा चालते, म्हणूनच तू चहा नेऊन देतो म्हणतो. जास्त डोकं लढते तुझं. हा नाही लढून राहिले जास्त डोकं. म्हणलं मी तुमची मदत करतो म्हणून. जाऊ द्या, तुमचा चहा तुम्हीच करा, नेऊन बी द्या, जेव्हा बी मला काही सांगू नका. मग फोन वाजून राहिला वाटते. कोणाचा वय पाय तुम्ही? अरे शाळेतूनच वय. काहून उचलला नाही का फोन? शाळेतूनच आला फोन. चहासाठी असन. मी मदत करतो म्हणतो, आता तुम्हाला आवडत नाही. आता कसं करता? थांबू मी दुकानात? जा तुम्ही चहा घेऊन. जा तू चहा घेऊन कर पटकन ना. पण काही रिकामे कामं नको करजो, काही बोलतो नको कोणाले. माझ्यावर विश्वास नसन तर नाही जात. आता जा. मी जेवतो, मला भूक लागून गेली. कर पटकन चहा. मी तसं पाणी गिनी सगळं ठेवलंच आहे, साखरपत्ती टाकलीच आहे. तुम्हीच वाट पाहून राहिलो होतो. तुम्ही करा जेवण, हे घ्या डब्बा. कॉफी करजो 2 कप. हो हो करतो. मी आली तर मला इथं कोणी दिसत नाहीये. कुठे जाऊ मी? कोणत्या आतमधल्या रूम मध्ये जाऊ का? सर कोणते सरही दिसत नाही. शाळा चालू आहे. याचा आवाज काय येऊन राहिला? शाळेत चालू आहे, पण कुठे जाऊ मी? हे सर कोणते? ह्या सर सोबत बोलतो. सर सर. कोण पाहिजे तुम्हाला? सर काही नाही, मी चहा घेऊन आली आहे. तुमचा चपराशी आई नाही म्हणते ना शाळेत, तर चहासाठी बोलावलं होतं, तर चहा घेऊन आली आहे. हो का? तुम्ही पंजाबकडच्या आहे? पंजाबच्या मिसेस का? हो हो. हा चहा कोणाला देऊ? यात कॉफी पण आहे 2 कप. द्या माझ्याकडे, मी आतमध्ये घेऊन जातो. सगळं शांत शांत दिसते सर, कोणी दिसून नाही राहिलं. आज चालू आहे, कसं दिसेल? नवीन मॅडम नाही आल्या का आज? आले आहे ना, त्या पिरियडवर असेल. पेट चालू आहे त्यांचा. हो का? त्या ते कॅटली मी नेऊन सगळ्यांना चहा द्यायला लावते. हो हो सर. ही कॅटली रात्री दुकानात वापस करून द्यायला लावी. थांबते रे मीच घेऊन जाते, तुम्ही चहा प्या. नाही नाही, कशाला थांबता? संध्याकाळी पोहोचून द्यायला लावी. ठीक आहे सर. मी ज्या कामासाठी आली तिथे काहीच नाही, कोणी दिसून नाही राहिलं. चाल जातो आता. उभं राहण्यातही काही फायदा नाही दिसत इथं. त्या गेट मधून नाही जात, इकडून जाऊन पाहतो. खूप छान कॉफी होती सर, थँक्यू मला पाजल्याबद्दल. ह्या वस्तर महादेव सरांचा का?
पद्मा वहिनी तुम्ही इथं कशा काय? मी बाजू इकडे काम करून आली होती. तुम्ही कुठे गेले होते? शाळा सोडून तुम्ही इकडे कुठे फिरून आले? फिरून नाही आलो बहिणी आम्ही. ह्या मॅडमचं डोकं दुखत होतं खूप. तर आमच्या शाळेतला चपराशी नाही आहे. तर पंजाब भाऊ म्हणे फोन केला मी, फोन नाही उचलला. तर मग आम्ही इथून बाहेर टपरी आहे तिथून चहा पिऊन आलो. आज पंजाब भाऊनं चहाही नाही पाठवला अजून. मी चहाच घेऊन आली. मी डब्बा घेऊन आली त्याचा. आता ते म्हणे डब्यात आज चपराशी नाही म्हणते तर शाळेतला चहा नेऊन द्यायचा. मी म्हटलं मी नेऊन देतो. चांगलं झालं आली तर. हो का, आणलं का चहा? हो, आणि 2 कप कॉफी आणली. कॉफी कोण पिते सर? कॉफी का मी पिते? नाही, पहिले चहाच पिये ना. आता कॉफी 2 कप कोणाची बाई? 1 कप. तुम्ही 2 कप चहा पिता काय मॅडम? कशाला 2 कप पिऊ? 1 कप सर पिते. हो का? महादेव भाऊ तुम्ही पिता का चहा? नाही नाही, मी नव्हतो पीत. आणि ह्या मॅडम म्हणे चांगली वाटते म्हणे टेस्ट चहा कॉफीची. नाही तर मी चहाच पितो. मॅडमला इतकी कॉफी प्यायची तलब आली होती सर, तर घरी घेऊन जायला पाहिजे होतं. संध्या काकूची चांगली गरम गरम कॉफी पाजायला पाहिजे होती. गरम गरम कॉफी? नाही नाही, घर दूर पडते ना. आणि शांताची तब्येतही बरी नव्हती. जा आता डबल पिऊन घ्या कॉफी. आणली आहे मी 2 कप कॉफी. हो, एकच वेळा झालं माझं डोकं शांत. खूप छान कॉफी होती बाहेर पण. येतो मग सर. हो हो, या वहिनी. हाय का नवीन मॅडम? मी त्या दिवशी भेटली होती यांना. सांगत होते की महादेव सर सोडून देते म्हणून बस स्टॉपवर. एक दिवस यांची स्कूटी खराब झाली होती म्हणून मी सोडून दिलं होतं. हो का? ह्या मॅडम तर म्हणत होत्या की काल पण सोडून देणार होते. घ्यायला पण तुम्ही जात होते, आले होते. नाही नाही, कुठे काही बोलता का मॅडम तुम्ही? तुम्हाला मी एक वेळा सोडून दिलं आणि काल तर माझ्या मिसेसची तब्येत खराब होती म्हणून मी घरी गेलो होतो. नाही, मी तसं थोडी म्हटलं. मी म्हटलं सोडून दिलं, आज पण सोडून देणार आहे. तर ऐकायला थोडं वेगळं आलं. आले असं ना ऐकायला वेगळं. ठीक आहे सर. काही शांता काकूले काही सांगायचं आहे का? मी तिकडूनच घरी चालली. नाही नाही, काय सांगायचं आहे? सांगायचं राहिलं तर फोन नसता केला का? ठीक आहे सर. त्या आरामात कॉफी छान डबल बनवली आहे, मीच बनवली आहे. मला ह्या बाई थोड्या वेगळ्याच वाटते. वेगळ्याच बोलत होत्या, कोड्यात बोलल्यासारख्या. अशा काय बोलत होत्या? आता काय बोलले आणि काय नाही. ह्या बाई आमच्या गावातल्या एक नंबर आगलावी बाई आहे. आणि आता तिनं तर आपल्याला सोबत पाहिलं. तुम्ही कशाला तिला सांगितलं की तुम्ही सोडून दिलं आणि घ्यायला आले म्हणून? मी कुणाला भीता सर? असं काही कारण नाही आहे. आता ही बाई गावात काय आग लावते माहीत नाही. चला जा पिरियडवर, मी पण सते. हो सर. कुठं चाललो मी? कोण आहे बाई? सर इतके काय बरं भिले? तर पूर्ण घामानच ओले होऊन गेले होते. मला कशाला म्हटलं खोटं बोलता तुम्ही? शांताबाई कोण आहे? यांच्या मिसेसचं नाव आहे शांताबाई. असेल त्या शांताबाई नावानंच वाटते शांताबाई. काय करायचं आहे? माझे काम झाले म्हणजे झालं. मला एक नीट बस स्टॉपवर कोणी सोडायला पाहिजे.